दर्शकों का, सभी मान्यवरों का और खिलाड़ियों का मैं आपका अपना मानस मनोरे करना चाहूंगा तहे दिल से और दिल खोल के स्वागत। मुकाबला जिन दो टीमों के बीच मैदान के बीचों बीच खेला जाएगा। दोस्ती स्पोर्ट्स के सामने खेलने वाली है टीम न्यूरी लामस 11, जो मुकाबला नंबर 3 होने वाला है इस केपीएल सीजन 2 के दिन दूसरे का। तमाम दर्शकों का फिर एक बार स्वागत। 24 लाइव इवेंट्स इनके जरिए ये टूर्नामेंट लाइव यूट्यूब के ऊपर दिखाई जा रही है। जितने भी दर्शक मेरे साथ चश्मदीद गवाह बनने के लिए मौजूद हो चुके हैं, उन सभी दर्शकों का भी दिल खोल के स्वागत। दोस्ती स्पोर्ट ने जीता है टॉस, 5 ओवर का मुकाबला फैसला किया है गेंदबाजी का। संदेश यादव गेंदबाजी की मार के ऊपर हल्के हाथों से धकेला, कलाइयों के साथ गेंद को दिशा दिखाई, गेंद को मोड़ा, शॉट मिड विकेट के ऊपर इस गेंद को फील्ड किया जाएगा। 1 रन मिलेगी सलामी बल्लेबाज अमर पवार को। अमर पवार ने खोला अपना और अपनी टीम न्यूरी लामस 11 का खाता। 1 रन स्कोर कार्ड पर जोड़ा जाएगा। शैलेश शेलार ये सलामी बल्लेबाजों के तौर पर एक और उनका साथ निभाने के लिए मैदान के बीचों बीच नजर आएंगे। ट्रेडेक्स ॲप ट्रेडिंग करू शकता तुम्ही घर बसल्या. माझं प्रेडिक्शन तुम्ही देऊ शकता. आणि बऱ्याच वेळेला आपण म्हणत असतो की हा संघ जिंकेल, तो संघ जिंकेल, तर तेच तुम्हाला फक्त ट्रेडेक्स वरून करायचं आहे. लिंक तुम्हाला युट्यूब लाईव्हच्या बायो मध्ये दिलेली आहे आणि तिकडे जाऊन ट्रेडेक्स ॲप डाउनलोड करा. तिथे मॅच येईल. तो इसी दौरान एक छक्का यहां से जरूर आ चुका है। तीसरी पारी खेली है, शुरुआत धमाकेदार अंदाज के साथ शैलेश शेलार ने की है। शैलेश शेलार ने मानो ऐसा वार किया कि सीधा गेंद को आसमान दिखाने पर मजबूर किया जा रहा है। P1 का पहला पावर प्ले का ओवर, 38 मीटर का सर्कल, केवल 2 खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर तैनात होते हैं। ये वार पहली गेंद पे 6 देता हुआ नजर आया। शैलेश शेलार को अपनी निजी पारी में वही टीम की रन संख्या को पहुंचाया जाएगा बगैर नुकसान 7 के ऊपर। लेफ्ट हैंडेड बॉलर हल्के हाथों से धकेला, ऑफ ड्राइव कर दिया इस गेंद को शॉर्ट एक्स्ट्रा कवर में। हल्का सा फंबल होने के बावजूद कवर अप वहां पे जरूर किया जाएगा। मिलेगा एक और सिंगल। केपीएल की शान, मानो ये क्रिकेट का ताजमहल खड़ा किया गया हो वडवल के मैदान पर। इतनी खूबसूरत तरीके से इस टूर्नामेंट को ऑर्गेनाइज किया गया है। केसीए यानी कोयना क्रिकेट एसोसिएशन की कमेटी को मैं तहे दिल से शुक्रिया उनका अदा करना चाहूंगा, क्योंकि क्रिकेट के शानदार शामियाने को उन्होंने खड़ा किया है इस केपीएल सीजन 2 में। हल्के हाथों से टैप कर दिया, पैडल स्वीप कर दिया, दिशा दिखाई, दिशा खराब तो दशा खराब। गेंद जाएगी सीधा लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर। आएंगे ये नंबर 4, खूबसूरत चौका। ऑपरेटर, एक तरफ है कुआं तो दूसरी तरफ खाई, और गेंदबाज भाई ट्रेडेक्स ॲप जाओगे तो ट्रेडिंग जाओगे करू शकता कहाँ, तुम्ही घर क्योंकि बसल्या. यहाँ माझं भी फटके प्रेडिक्शन पड़ तुम्ही रहे देऊ हैं, शकता. वहां से भी फटके। आणि बऱ्याच वेळेला आपण बचेंगे म्हणत तो असतो की हा बचेंगे संघ कैसे, इस जिंकेल, तो बार संघ गेंद को जिंकेल, उड़ा तर दिया मिड फक्त विकेट ट्रेडेक्स बाउंड्री वरून के बाहर। करायचं आहे. ये लिंक तुम्हाला युट्यूब लाईव्हच्या बायो मध्ये दिलेली आहे आणि तिकडे जाऊन ट्रेडेक्स ॲप डाउनलोड करा. तिथे मॅच येईल.
तो देखिए दर्शकों के लिए मैं फिर एक बार बताना चाहूंगा, जितने भी दर्शक मैदान पर इस मुकाबले को देख रहे हैं, अगर मैदान के बाहर आप कैच लपकेंगे तो माजी विभाग सचिव वड़वड़ और साथ ही साथ माजी उपसरपंच वड़वड़ आदरणीय अनिल जी महाराज के साहब, इनकी तरफ से आपको 251 का इनाम और हमारी केसीए की कमेटी की तरफ से 100 यानी 351 का इनाम है हर उस दर्शक के लिए जो मैदान के बाहर कैच लपटेगा। काम धंधा छोड़िए, यहाँ पे आइए, 2 कैच 700 Predicts पकड़िए, app जितने trading पकड़ेंगे करू शकता तुम्ही सीधा घर आपके बसल्या अकाउंट में माझं टोटल predictions को तुम्ही ऐड देऊ किया शकता. जाएगा। आणि, दर्शकों के लिए बऱ्याच वेळेला सुनहरा आपण मौका, म्हणत एक असतो की हा कैच संघ जिंकेल, तो आपको संघ जिंकेल. तर 300 तेच तुम्हाला फक्त ट्रेडेक्स वरून करायचं आहे. लिंक तुम्हाला युट्यूब लाईव्हच्या बायो मध्ये दिलेली आहे आणि तिकडे जाऊन ट्रेडेक्स ऍप डाउनलोड करा, तिथे मॅच येईल. अच्छी बात है, डिसिप्लिन को सबसे अव्वल दर्जा इस टूर्नामेंट में दिया जा रहा है, क्योंकि डिसिप्लिन हर एक टूर्नामेंट में होना चाहिए। क्रिकेट इज अ जेंटलमैन्स गेम हम कहते हैं, और डिसिप्लिन, परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन, ये 3 चीजें हमेशा क्रिकेट के खेल में होनी चाहिए। अनिकेत देवरे गेंदबाजी की भागदौड़ संभालने के लिए आएगा। ये खिलाड़ी अंपायर की दाई तरफ से गेंदबाजी करेंगे, यानी राइट आर्म ओवर द विकेट। सामने है लेफ्ट हैंडेड बैटर शैलेश शेलार, निजी 2 गेंदों में 7 के योगदान पर खेल रहे हैं। तो अमर पवार, जिनकी पावर चली है शुरुआती ओवर में, जो निजी 15 के योगदान पर खेल रही है 4 गेंदों में, और 1 ओवर के बाद 22 रन बना है बल्लेबाजी करती हुई टीम न्यूली लामस 11 का टोटल। आउटसाइड द ऑफ स्टंप, ये देखिए दिशा खराब है, दिशाहीन गेंदबाजी हो रही है। ये दूसरा ओवर है पीटू के पावर प्ले का, मुकाबला ये नंबर 3 है, लेकिन आगाज हल्का सा खराब अंदाज के साथ वाइड बॉल। अंपायर ने अब बताया कि भाई ये वाइड डिलीवरी है, 1 के साथ टोटल में इजाफा 23 रन स्कोर कार्ड पर। हल्के हाथों से खेला, हल्के हाथों से धकेला, गेंद जाएगी लॉन्ग ऑफ में, डायरेक्ट हिट की गई है। अंपायर की उंगली उठी, यानी बल्लेबाज की पवेलियन की ओर गाड़ी छूटी। ये खुद के पैरों पर मारी है कुल्हाड़ी, और ये घाव अब चुभने वाला है। पहला विकेट जाएगा। थैंक यू डीसी ऑपरेटर। ये जल्दबाजी नहीं करनी थी शैलेश शेलार, अच्छे फॉर्म में आप चल रहे थे, रन चुराने की कोशिश में आपका विकेट चुरा लिया गया है। दोस्ती स्पोर्ट्स के गेंदबाजों की चलते नंबर 3 पर नए खिलाड़ी वसंत निवले आएंगे बल्लेबाजी करने के लिए। कदम जमाइए, सिर सलामत तो पगड़ी 50। अगर पगड़ी आपके सिर के ऊपर आपको सजानी है तो कदमों को मैदान पर जमाना ये बहुत ही ज्यादा जरूरी होने वाला है। केसीए की ये केपीएल को हम देख रहे हैं। शॉर्ट पिच लाइन की गेंद, हाफ ट्रैकर, मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद गई थी हवा में। दूसरा करारा झटका, ये बड़ी मछली जाले में आ गई है। पवार की पावर को लॉक किया गया है, 440 का करंट देने वाला ये दूसरा करारा बड़ा झटका, बैक टू बैक झटके। देखिए शुरुआती ओवर में हालत खराब की गई थी गेंदबाजी करती हुई टीम दोस्ती स्पोर्ट्स की, लेकिन वापस लाने का काम अपनी टीम को किया है अनिकेत देवरे की गेंदबाजी ने। और दोस्ती स्पोर्ट्स के जो ओनर है 7788 गाड़ी के मालिक विजय जी जादव साहब, और साथ ही साथ हाई एंड हैंडसम शशिकांत जी उतेकर, इनके चेहरे पर अब खुशी मुझे नजर आएगी, क्योंकि उनकी टीम ने ये वापसी की है इस मुकाबले में। इन बैक टू बैक 2 गेंदों में 2 विकेटों को चटकाकर ओवर हैट्रिक का मौका हो सकता है गेंदबाज अनिकेत देवरे के पास। नए बल्लेबाज आए हैं राकेश निवड़े, ये निवड़े भाइयों की जोड़ी मैदान पर।
देखिए बाउंसर लेंथ, पटकी हुई गेंद, एकदम मानो जैसे गोली बंदूक से छूटती है पलक झपकते, वैसे ही पलक झपकते गेंद निकल गई विकेट कीपर के दस्तानों में। आ रही है ये डॉट गेम, धारदार असरदार गेंदबाजी हो रही है। गेंदबाजी की धार में बल्लेबाजों को जगह पर खड़ा किया जा रहा है। स्लोवर लेंथ वेरिएशन, अलग करने की कोशिश, गेंदबाज अपनी चालाकी अपनी अक्लमंदी को इस्तेमाल कर रहा है। अक्लमंदी शतरंज के खेल में आपको काम आती है, लेकिन अक्लमंदी का काम क्रिकेट के खेल में भी उतना ही महत्वपूर्ण होता है। बतौर गेंदबाज वेरिएशन का अच्छा इस्तेमाल करना जरूरी है, क्योंकि वेरिएशन आपकी गेंदबाजी में है तो आपकी गेंदबाजी मजबूत मैदान पर नजर आती है, और उसी वेरिएशन का इस्तेमाल किया बतौर गेंदबाज अनिकेत देवरे ने मैदान के ऊपर। हाफ ट्रैकर कन्वर्ट करना चाहते थे, कहीं पे निगाह कहीं पे निशाना, लेकिन ये जल्दबाजी, ये मौका छूट गया। ये चिड़िया पिंजरे से निकल चुकी है। ये एक और जीवनदान बल्लेबाज राकेश निवले को दिया जाएगा, लेकिन अनिकेत देवरे का ओवर हम देख रहे हैं। विनोद सर, क्या कमाल की गेंदबाजी कर रहा है ये खिलाड़ी। एक वाइड की रन छोड़े तो अब तक एक भी रन नहीं खर्च की है बतौर गेंदबाज। बल्ले से अब तक इस ओवर में एक भी रन नहीं आया है, और 2 विकेट छटकाए हैं। लाजवाब ये गेंदबाजी। Half tracker goes like a firecracker and this is a cracking maximum hit. मिलेंगे मिड विकेट बाउंड्री के ऊपर से ये 6 रन। देखिए 5 गेंदें अच्छी डालने के बाद आखिरी गेंद खराब। अनिकेत देवरे, मैं हमेशा जिक्र करता हूँ क्लास में 10 अच्छे बच्चे हो, एक खराब हो तो पूरी क्लास को वो बच्चा बिगाड़ सकता है। वही 5 अच्छी गेंदें हो लेकिन एक छक्का आपकी पूरी मेहनत को बिगाड़ सकता है। बिल्कुल 2 ओवर का खेल समाप्त। रन संख्या बनी है 29 रन 2 विकेटों के नुकसान पर। 24 लाइव इवेंट्स बिल्कुल ओपन कीजिए, लाइक शेयर सब्सक्राइब कीजिए, फॉलो और सब्सक्राइब करके नोटिफिकेशन दबाना ना भूलिए, क्योंकि 24 लाइव इवेंट्स पूरी भारत में ये लाइव इवेंट्स अब काफी मशहूर हो चुका है। एक 29 रन। देखिए आपके 12th मैन यहाँ पर है, बिल्कुल हमारे स्कोरर भी एक्सपीरियंस स्कोरर है। हमारे 24 लाइव इवेंट्स का डिजिटल स्कोर कार्ड भी यहाँ पे है, तो गलती की गुंजाइश तो हमसे कोई भी नहीं है। 29 बने हैं 2 के बाद। गेंदबाजी में फिर एक बार होगा परिवर्तन। ओवर नंबर 3 की गेंद को अपने हाथ में लेकर कमेंट्री बॉक्स एंड की तरफ से अल्पेश निवड़े गेंदबाज और संभालने के लिए खिलाड़ी। बाएं हाथ का ये गेंदबाज हल्के हाथों से दिशा दिखाई, दिशा से भटके तो पड़ेंगे फटके। गेंद सीधा डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर। नंबर 4 का ये खूबसूरत नजाकत भरा चौवा। तीसरे ओवर का आगाज भी 4 के साथ हो रहा है। बल्लेबाजों का आतंक, बल्लेबाजों का कमाल मैदान पर हमें नजर आ रहा है। कल्पेश निवड़े आते ही उनको पूरी तरीके से यहाँ पर आश्चर्यचकित करने वाला वो शॉट। पहली गेंद पे दिशा खराब थी, दशा खराब है, लेकिन दोस्ती स्पोर्ट्स कप्तान ने गेंदबाजी चुनी है तो आपको अच्छी करनी पड़ेगी। घुटना टेक शॉट खेलने की कोशिश, अपील जोरदार। एलबीडब्ल्यू यानी लेग बिफोर विकेट के लिए जोरदार लाउड अपील की गई थी, लेकिन अंपायर का कोई इशारा हम तक नहीं पहुंचेगा, यानी गेंद जो है ये डॉट जा चुकी है।
अच्छी डिलीवरी वापसी की है। ईंट का जवाब करारे पत्थर के साथ अब दिया जा रहा है। वापसी करना जरूरी है। 5 ओवर के मुकाबले में 45 से 50 रनों तक रोकेंगे, ऐसा आपके कप्तान ने कहा था। उस सपने को पूरा करना है तो अच्छी गेंदें डालनी पड़ेंगी। हवा में खेला है, ये देखिए ऊंचाई ज्यादा, दूरी कम, ताकत कम पड़ गई है। बल्लेबाज को चलता किया जा रहा है। तीसरा झटका दिया जाएगा वो टीम निवड़े लावस 11 को। गोल युवा तो है मैदान के ऊपर, लेकिन ये धुआं उड़ाया अपना गेंदबाज कल्पेश निवड़े ने। पहली में 4, दूसरी डॉट, तो तीसरी गेंद पे बल्लेबाज को बिना टिकट रवानगी दी गई है पवेलियन में वापस। और नंबर 5 के ऊपर अब ये लोअर मिडिल ऑर्डर के बल्लेबाज आएंगे। नितिन भोसले, कदम जमाइए, साझेदारी को बनाइए। साझेदारी आपको जीवन में या फिर क्रिकेट के खेल में हमेशा आगे ले जाती है। वन पार्टनरशिप इज इनफ टू टेक यू फॉरवर्ड, वो बनानी पड़ेगी। ये देखिए सामने खेला बिल्कुल अलोंग द कार्पेट के जरिए डीप काउ कॉर्नर में केन को ट्रैवल किया जाएगा। दूसरे की मंशा, जल्दी का काम शैतान का। पहले आपके चक्कर में बल्लेबाज को टाटा बाय बाय। ये गाड़ी प्लेटफॉर्म से निकल गई है मेरे भाई। जल्दी का काम शैतान का। आपको शैतान नहीं भगवान बनना है, लेकिन शैतान बनेंगे तो परेशानियां बढ़ेंगी। विकेट यहां से एक और जाएगा। बैक टू बैक 2 गेंदों में 2 विकेट आए हैं। ऐसा ही कुछ हाल हुआ था विनोद सर पिछले ओवर में भी। एक रनआउट का विकेट आया था, एक विकेट गेंदबाज के नाम आया था। इस ओवर में भी उसी को दोहराया जा रहा है। एक रनआउट का विकेट आया और एक गेंदबाज के खाते में विकेट। यानी कि एक्शन रिप्ले मानो ये दूसरे ओवर का तीसरे ओवर में हुआ हो। लेकिन कदम जमाइए, मैंने पार्टनरशिप का जिक्र किया है। पार्टनरशिप बनाइए बल्लेबाजों, वरना सवाल आपकी टीम के सामने बड़े आकर खड़े हो सकते हैं। नंबर 6 पर आएंगे निशांत होतेकर, लेफ्ट हैंडेड बैटर ऑन क्रीज। ये देखिए मौका था, बल्ले को घुमाया, कहीं पे निगाहे कहीं पे निशाना, विदाउट कनेक्शन नो रिएक्शन। गेंद विकेट कीपर के दस्तानों में। डॉट गेंद की समाप्ति। पहले 2 ओवर भले ही नाम रहे हो वो टीम बल्लेबाजी करती हुई निवड़ी लामस 11 के लिए, लेकिन उसके बाद कमबैक किया है और वापसी की है। वापसी आपकी सबसे बड़ी ताकत होती है। दोस्ती स्पोर्ट्स के गेंदबाजों ने वो वापसी को और मोमेंटम को खींचा है अपने टीम के पास। देखिए बाहरी किनारा, जाना था जापान लेकिन पहुंच गए चीन। अपील जोरदार है, अंपायर लाउड अपील, लेकिन बिल्कुल शायद गेंद ही हाथ से निकल गई, हाथ टकराए, उसी की वजह से बिल्कुल रन आउट का ये मौका जो है वो मौका टला। खतरे की घंटी बजी तो हॅलो. थी, लेकिन ये खतरा टला। त्याचप्रमाणे इथे सन्माननीय श्री शिरोजी चालके साहेब यांचे इथे आगमन झालेलं आहे। या स्पर्धेमध्ये पुनश्च एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। ओ टू कॉम्बॉक्स। बिल्कुल मेहमानों का तहे दिल से स्वागत। सभी मेहमान जो इस टूर्नामेंट की शान में चार चांद लगाने के लिए इस मंच के ऊपर मौजूद है, उन सभी का मैं तहे दिल से फिर एक बार स्वागत करना चाहूंगा। लेकिन इस टूर्नामेंट को ऑर्गेनाइज करने के लिए बहुत सारे हमारे लोगों ने मेहनत ली है। इस टूर्नामेंट के जो अध्यक्ष होने वाले हैं विजय जी मुसरे साहब। विजय जी मुसरे साहब इस टूर्नामेंट के वो बादशाह है जो कुर्सी पर बैठे हैं और इस टूर्नामेंट को चला रहे हैं। लेकिन उस बादशाह के साथ जो 7 हुक्म के इक्के हैं, जिन्होंने इस टूर्नामेंट के सपने को साकार किया है, वो सम्माननीय सचिव आदरणीय सुरेंद्र जी जाधव साहब होंगे। साथ ही साथ हमारे कार्याध्यक्ष, जिनकी मेहनत मैं कल से देख रहा हूँ, काफी ज्यादा मेहनत वो कर रहे हैं।
संतोष जी जाधव साहब, साथ ही साथ हमारे उपाध्यक्ष सम्माननीय नितिन जी जाधव साहब, हमारे एक और उपाध्यक्ष है सम्माननीय नंदू जी सावंत साहब, साथ ही साथ हमारी सह सचिव अनिल जी पवार साहब, खजिनदार संदेश जी साड़के और सह खजिनदार अशोक जी महाराज के, ये 7 हुकुम के एक के विजय जी मुसे साहब इनके साथ है। और इसी वजह से इस टूर्नामेंट की शान इतनी बड़े पैमाने पर इस मैदान पर नजर आ रही है। चौथे ओवर का ये आगाज, अनिकेत देवरे बतौर गेंदबाज निजी दूसरा, तो टीम की ओर से चौथा ओवर लेकर गेंदबाजी मार के ऊपर आएंगे। सिंगल के साथ ओवर नंबर 4 के अकाउंट को खोला गया है। अनिकेत देवरे बल्लेबाज, लोअर ऑर्डर के नितिन भोसले और निशांत उतेकर ये बल्लेबाजों की जोड़ी है। अब समय कम है, यहां से आक्रमण, कॉज अटैक इज द फॉर्म ऑफ डिफेंस ऐसा कहा जाता है। अटैक कीजिए सामने वालों के ऊपर। कोशिशें की जा रही है, शॉट को खेला, बैकफुट पर गए, कट कर दिया है सामने डीप कवर में, गेंद को ट्रैवल किया जाएगा, लेकिन तब तक 2 रन लेने का मौका था। मानो 2 चीते जैसे जंगल में दौड़ लगा रहे हो, उसी अंदाज के साथ इस दुक्के को मैदान के बीचों बीच किया जाएगा पूरा। रनों की गाड़ी रनों के हाईवे पर पहुंच चुकी है 38 के स्टॉप के ऊपर। यहां से आगे जाइए, 5 में 55 से 60 रनों तक का सपना आपको देखना है तो उसको पूरा करने में कोशिशें जी जान के साथ। आउटसाइड द ऑप्शन अंपायर शाहरुख खान की स्टाइल में दोनों भाई फैलाकर बताएंगे कि भाई ये वाइड डिलीवरी है, इजाफा होगा रन संख्या में। वाइड नहीं डाली है, बतौर गेंदबाज आपने गेंदबाजी को चुना है, तो आपने गेंदबाजी का चुनाव क्यों किया ये आपको मैदान पर अब साबित करना पड़ेगा, अच्छी गेंदबाजी करने के साथ साथ। फिर से एक बार सामने खेला, बाहर शरीर से दूर रखने का प्रयास ये गेंद को अब किया जा रहा है। रूम नहीं देना चाहते, गेंदबाज की पाले में गेंद नहीं डालना चाहते, रूम दे रहे हैं, उसी की वजह से हाथ खोलने का मौका। लेकिन एज अ राइट हैंडेड बैटर आपको रूम अगर दिया जाता है, आपकी ऑफसाइड स्ट्रांग होनी चाहिए, तभी आप वो गेंदों को ऑफसाइड बाउंड्री के बाहर मार सकते हैं। इसकी वजह से लेकिन यहाँ पे मिस टाइमिंग स्ट्रोक नजर आए, इक्का दुक्का इस ओवर में अब तक मुझे नजर आ रहा है स्कोर कार्ड पर। बल्ले को घुमाया, लेकिन बल्ला घुमा, गेंद को न घुमा पाए। विकेट कीपर के दस्तानों में ये डॉट गेंद यहां से भी जाएगी। बाजी की धार असरदार, अनिकेत देवरे का वार सक्सेसफुल होता हुआ मैदान पर नजर आएगा बतौर गेंदबाज। दोस्ती स्पोर्ट्स और टीम निवड़ी लामस 11 के बीच मुकाबला। देखिए बैकफुट पर गए, स्क्वायर कट कर दिया है, खूबसूरत ये स्ट्रोक, नजाकत भरा, कलात्मक ये डीप पॉइंट बाउंड्री के बाहर 4 देने वाला करारा कड़क चौवा। देखिए सुबह का भूला शाम को घर आए तो उसे भूला नहीं कहते। इस
थैंक यू आरटीसी ऑपरेटर। बिल्कुल, कोयना प्रीमियर लीग के नाम की गूंज, कोयना प्रीमियर लीग की शान, बल्कि सिर्फ रायगढ़ जिले में नहीं पूरे महाराष्ट्र में गूंज रही है। चारों दिशाओं में कान लगाकर सुनेंगे तो एक ही आवाज आ रही है, केपीएल और सिर्फ केपीएल। ये कोयना क्रिकेट एसोसिएशन की मान शान अभिमान सम्मान की टूर्नामेंट को हम देख रहे हैं मैदान पर। गेंदबाज आएंगे, प्रतीक मोरे, फुल टॉस गेंद उड़ाया, मिस टाइमिंग स्ट्रोक, लेकिन स्क्वायर लेग। अंपायर का हाथ देखिए, बिल्कुल उन्होंने जेब से बाहर निकाला, बताया कि ये बीमर की नो गेंद होने वाली है। फ्री हिट, अंपायर का हेलीकॉप्टर घूम चुका है। फ्री हिट का ये मौका, नया साल तो आएगा अभी कुछ ही दिनों के बाद, लेकिन ये तोहफा पहले ही दिया जा रहा है। नया साल का गिफ्ट इन एडवांस दिया जा रहा है टीम निवड़ी लामस 11 के बल्लेबाजों को। 1+1 ऐसे 2 रन आएंगे, रनों की गाड़ी को बढ़ाएंगे। 48 का आंकड़ा आएगा टोटल के ऊपर। इसके बाद का मुकाबला श्री स्पोर्ट्स टीम के कप्तान और टीम मावली स्पोर्ट्स, इन दोनों टीमों के कप्तानों से मेरी गुजारिश है कि ये ओवर खत्म होने के बाद पहले पारी के इनिंग ब्रेक में आपको टॉस करने के लिए टॉस बॉक्स में आना है। इस बार भी घुमाया, लेकिन ये हवा में है, ऊंचाई ज्यादा दूरी कम, लेकिन ये कैच को छोड़ा। ये क्या किया, कैचेस विन द मैचेस, पकड़ोगे कैच तो जीतोगे मैच। ये कैचेस नहीं छोड़ने हैं, ये विकेट आपको मिल सकता, रन बच सकती थी, लेकिन ये भी गया और वो भी गया, कुछ न हाथ लगा। ये रन मिलेगा टीम निवड़ी लामस 11 को। रन संख्या बनी है 49 स्कोर कार्ड के ऊपर। डेथ ओवर है, लेकिन गेंदबाज अच्छी लाइन और लेंथ के साथ बतौर गेंदबाज गेंदबाजी कर रहा है वो प्रतीक मोरे। शॉर्ट पिच लेंथ वाली डिलीवरी, ये देखिए गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद विकेट कीपर के दस्तानों में जाएगी। डॉट गेंद समाप्ति यहाँ पे हो रही है। डॉट गेंद के ऊपर कोई रन नहीं होता है, डेथ ओवर ही सही, लेकिन गेंदबाजों की होती है, यहाँ पे उल्टा हो रहा है। यहाँ पे बल्लेबाजों की ये डेथ हो रही है और प्रतीक का बल्लेबाजों को खामोश रख रहे हैं, लेकिन शॉर्ट ऑफ पोल ये उड़ाया, गई 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 वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, सीधा दर्शक दीर्घा में 6 के लिए। हॅलो, नुकतेच या ठिकाणी अखिल कोयना पुनर्वसन महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय सचिव तसेच राणा स्पोर्ट्स संघाचे संघमालक सन्माननीय लक्ष्मण भाऊ जाधव यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सुद्धा कोयना असोसिएशनच्या वतीने सहर्ष स्वागत। तसेच आपल्या कोयनेचे उत्कृष्ट समालोचक कोयना असोसिएशनचे सल्लागार सन्माननीय विनोदजी जाधव यांचं सुद्धा सहर्ष स्वागत। ओवर टू यू कॉम्बॉक्स। चलिए मैदान पर फिर एक बार छक्का आ चुका है, लेकिन ये देखिए बल्ले का अंदरूनी किनारा, गेंद विकेटों से जाकर टकराई। नसीब खराब तो क्या करेंगे अशोक सराफ, और ये चलता बनिए। हॅलो, तसेच यानंतर या स्पर्धेला पिंपरी विभाग प्रीमियर लीगचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय नारायण महाराज जाधव यांचं सुद्धा आगमन झालं, आपलं सुद्धा सहर्ष सहर्ष स्वागत। दो गेंदों का खेल अब भी बचा है। जगदीश उतेकर नंबर 7 के ऊपर मैदान पर आ चुके हैं। आंकड़ा आया है 55 का, 2 पंजे, 5 के ऊपर 5 यानी 55 का आंकड़ा आपको नजर आएगा टोटल के ऊपर। ये लास्ट 2 डिलीवरीज होने वाली है इस पहले पारी में, आखिरी ओवर की। यहाँ पे ये देखिए हेलीकॉप्टर को घुमाया, एलिवेशन नहीं, कनेक्शन अच्छा नहीं, ताकत कम, गेंदबाज ने दिखाया दम कम, बल्लेबाज को दी गई है एक और बार बिना टिकट वाली ये रवानगी। झटके पे झटके दिए जा रहे हैं टीम निवड़ी लामस 11 को। 11 को 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 11
इसके बाद का मुकाबला, चलिए दोनों टीमों के कप्तानों को आना है। एक तरफ खेलेंगे टीम श्री स्पोर्ट्स, तो उनके सामने खेलेगी टीम मावली स्पोर्ट्स। श्री स्पोर्ट्स को जिन्होंने स्पॉन्सर किया है वो सम्मानीय श्रीकांत जी महाराज साहब का मैं तहे दिल से शुक्रगुजार हूँ। साथ ही साथ टीम मावली स्पोर्ट्स को जिन्होंने स्पॉन्सर किया है इस टूर्नामेंट में वो हमारे सम्मानीय अनिल जी जादव साहब का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा। अच्छी डिलीवरी विकेट कीपर के दस्तानों में ये डॉट गेंद के साथ पहली पारी का खेल समाप्त यहाँ पे जरूर किया जाएगा। दोस्ती स्पोर्ट्स के सामने मैदानी जंग में दो दो हाथ कर रही है टीम निवड़ी लामस 11। पहले बल्लेबाजी करने का न्योता कबूलने के बाद 5 ओवर में उनकी टीम ने बनाए वो 55 रन स्कोर कार्ड के ऊपर, यानी आने वाली 30 गेंदें और अब तक 56 का पीछा करना पड़ेगा टीम दोस्ती स्पोर्ट्स को। 30 गेंदें 56 रन लक्ष्य बड़ा है, लेकिन टॉस करने के लिए आइए श्री स्पोर्ट्स और टीम मावली स्पोर्ट्स के कप्तान, श्री स्पोर्ट्स के ओनर सम्मानीय श्रीकांत जी महाराज साहब और मावली स्पोर्ट्स के ओनर अनिल जी जादव साहब, आप भी मौजूद है तो आपको टॉस बॉक्स में आना है। चलेंगे टॉस बॉक्स में टॉस के लिए। हॅलो, या सामन्याची नाणेफेकी करण्यासाठी मी विनंती करतो अखिल कोयना पुनर्सार महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय सचिव तसेच राणा स्पोर्ट्स संघाचे संघमालक सन्माननीय लक्ष्मण भाऊ जाधव यांना विनंती कर आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी करायची आहे। तो 30 गेंदों में 56 का आंकड़ा आ चुका, पीछा कर रहा है टोटल के ऊपर। पहली पारी में बने 55। दोस्ती स्पोर्ट्स क्या इस टोटल को पूरा करके इस मुकाबले में जीत हासिल कर पाएगी या फिर उनके सामने रनों को बचाकर अपनी झंडे को लहराएंगे वो टीम निवड़ी लामस 11, ये हमें पता चलेगा। लेकिन 30 में 56 का पीछा किस तरीके से होगा इसका आंखों देखा हाल सुनाने के लिए हम चलेंगे एक मशहूर कमेंटेटर हमारे आप जो आज का दिन में हमारे साथ निभाएंगे। चलेंगे हम विनोद जी जाधव सर, इनके पास बनाने हैं 30 में 56। में लेता हूं आपसे विदा, शुक्रिया। हॅलो 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। रायगड मंदिरी वसे माझा राजा चरणाशी अर्पितो अजन्मयी काया जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती। अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा। सकाळ असरी असावी ईश्वराची मूर्ती नजरेसमोर दिसावी, सकाळ असरी असावी ईश्वराची मूर्ती नजरेसमोर दिसावी, मुख घ्यावे पांडुरंगाचे नाम पूर्ण होई सर्व काम। शुभ सकाळ मित्रांनो, आयुष्य थोडं लहान आहे परंतु खूप छान आहे। छत्रपती शिवरायांच्या मातृभूमीत जन्माला आलो याचाच सार्थ अभिमान आहे। शुभ सकाळ मित्रांनो, वळूया मॅचकडे जिथे मॅच सुरू आहे। आपण पाहू शकाल एका बाजूला आपण पाहतोय दोस्ती स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय निवडी लामस 11। दोन संघांमध्ये रंगलेलं हे बॅटल आपण पाहतोय। दोस्ती स्पोर्ट्स संघाला जमवायचे आहेत त्या 56 धावा आणि पहिल्या सत्रामध्ये निवडी लामस संघाने धावा जमवल्या
55. पहिला चेंडू इथे शॉर्ट थर्ड बॅट मध्ये सिंगल येईल. सिंगलच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर इथे खातं ओपन झालंय, अकाउंट ओपन होतोय. एक सिंगल येईल आणि श्री गणेश झालाय. गोल ट्रेडेक्स ॲप ट्रेडिंग करू शकता तुम्ही घर बसल्या. माझं प्रेडिक्शन तुम्ही देऊ शकता. आणि बऱ्याच वेळेला आपण म्हणत असतो की हा संघ जिंकेल, तो संघ जिंकेल, तर तेच तुम्हाला फक्त ट्रेडेक्स वरून करायचं आहे. लिंक तुम्हाला युट्यूब लाईव्हच्या बायोमध्ये दिलेली आहे आणि तिकडे जाऊन ट्रेडेक्स ॲप डाउनलोड करा. तिथे मॅच येईल. शॉट वरती चेंडू डिलिव्हर झाला, ऑफस्टिक वरती ट्रॅव्हल झालाय. अप्रतिम दर्जाचं या ठिकाणी षटक पाहायला मिळतंय. 2 चेंडू झाले आणि एक सिंगल आली आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर डॉट. सन्मान्य जर आपण पाहिलं संघ मालक प्रमोदजी निवळे आणि सचिनजी चव्हाण यांचा निवळी लांबाज 11 आणि सन्मान्य संघ मालक दोस्ती स्पोर्टचे विजयजी जाधव आणि शशिकांतजी उत्तेकर. ऑफस्टिक वरती ट्रॅव्हल होईल, चेंडू येईल ऑफस्टिकच्या बाहेर आणि अतिरिक्त धाव येते आणि धावफलकावरती धावा झाल्यात त्या मात्र 2 धावा. कोयना क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण पाहतोय कोयना प्रीमियर लीग 2023 पर्व दुसरा आणि दुसऱ्या पर्वाची इथे सुरुवात झाली आहे. चर्चा होईल. इथे मात्र आपण पाहतोय गॅप मध्ये धकडलाय, इंटू द गॅप टू फील्डर क्रॉस करेल, सीमारेषेला भेदेल. 4 अंकांना धावफलकावरती धावा आल्यात त्या मात्र 6 धावा. खऱ्या अर्थानं चर्चा होईल. मॅच रोमांचक आहे. कोयना प्रीमियर लीग विषयी चर्चा होईल. डीट नेटकं प्रामाणिक, सुसज्ज आणि चांगल्या दर्जेचं आयोजन पाहायला मिळेल दुसऱ्या पर्वामध्ये. मुख्य व्यासपीठ रेखीव आपल्याला पाहायला मिळते. खेळाडू कक्ष पाहू शकाल. त्याच माध्यमातून प्रेक्षक मायबाप वर्गासाठी देखील तुम्हाला मंच पाहायला मिळेल. इथे चेंडामध्ये ट्रॅव्हल आहे, चूक झाली आहे, धाबा आल्या होत्या. इथे सेफ खेळायचं होतं परंतु रुपेशनं घाई केली आहे. पहिला गडी गारद होईल. खूप मेहनत घ्यावी लागते. कोणतेही कार्य करत असताना खूप धावपळ करावी लागते, गडबड असते, लुडबुड असते, ती केली आहे. सन्मान्य अध्यक्ष विजयजी मुसळे, सचिव सुरेंद्र जाधव, कार्याध्यक्ष संतोषजी जाधव, उपाध्यक्ष नितीनजी जाधव, उपाध्यक्ष नंदूजी सावंत, अनिल पवार सहसचिव, संदीपजी चाळके खजिनदार, अशोक मरागजे सहखजिनदार मानावा लागेल. एफर्ट दिलाय आपल्या सर्व कोयनेच्या खेळाडूंसाठी, आपल्या सर्व कोयनेतील संघ मालकांसाठी. आणि अशा पद्धतीचं योगदान दिल्यानंतर आपल्याकडून देखील त्या कमिटीला तीच अपेक्षा असेल की लवकरात लवकर आपण सामने खेळावे आणि चांगल्या पद्धतीने खेळावे. तिथे बॅट आणि चेंडू मधलाच संघर्ष दिसला पाहिजे. ज्या प्रमाणे आपले कोयना पुनर्वसन संघटना एकता न्याय प्रेम तत्वावर चालते त्या पद्धतीनं आपलं असोसिएशन चाललं पाहिजे. ते चाललंय. या दुसऱ्या पर्वामध्ये ते सिद्ध झालंय. चर्चा होईल 3 दिवसामध्ये. मॅच कडे लक्ष देऊया. नवीन फलंदाज संदेश जाधव, जबाबदारीनं खेळावं लागेल. पहिला गडी गारद झालाय, पहिला धक्का लागलाय, पहिली विकेट देखील गेली आहे आणि त्यानंतर मात्र आता आवरावं लागेल. आदित्य उत्तेकर एका बाजूला जो नवोदित आहे त्याला चमकण्याची हीच संधी आहे. जेव्हा तुम्हाला मोठ्या प्लॅटफॉर्मवर संधी मिळते ती संधी तुम्हाला गमवायची नाहीये. संदेश बराच अनुभव आहे परंतु संयम तितकाच महत्वाचा असेल या मॅच मध्ये. खेळला इथे मात्र क्षेत्ररक्षक येईल, नितीन असेल, सिंगल येते. सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतोय 7 धावा आल्या धावफलकावरती. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. द्विधा मनस्थिती आपण पाहू शकाल. 56 धावांचं लक्ष्य पार पाडायचं आहे. चर्चा होईल. डीजे साऊंड सिस्टीमचं कौतुक करेन. काल ऑफिसमध्ये बसून पाहत होतो की उद्यापासून कार्यरत व्हायचंय परंतु मायक्रो किती साथ देईल. 101% एफर्ट दिलाय. डीजे साऊंड सिस्टीमचं देखील कौतुक आणि आभार. लग्न समारंभ, बर्थडे इव्हेंट, पार्टी इव्हेंट असतील आपण या डीजेला घेऊन जाऊ शकता. त्यांचं कार्ड येईल थोड्या वेळात आमच्याकडे, अनाऊन्स केलं जाईल. चेंडू डिलिव्हर होतोय. इथे मात्र आपण पाहतोय एक सिंगल येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र तिथे कॉलिंग केली आहे, नकार दिलाय. सिंगल येते. धाबा झाले ते मात्र 8 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिलं षटक इथे मात्र संपन्न होते. 8 धाबा खर्च केल्या आणि आपण जर पाहिलं तर इथे एक गडीचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. एफर्ट दिलाय. चांगला खेळ,
चांगला एफर्ट इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहू शकाल कोयना प्रीमियर लीग पर्व दुसरं आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त एफर्ट दिला गेलाय. राणा स्पोर्ट्स सन्माननीय संघमालक लक्ष्मणजी जाधव, होमसा 11 सन्मान्य संघमालक सुभाषजी सावंत, संतोषजी सावंत, कृषी 11 महेशजी पवार, सह्याद्री टायगर्स मधुकर सकपाळ, राजेंद्र वाळंज, आर्यवर्त स्पोर्ट्स वैकुंठवासी शंकरजी मरागजे, निवळी लांबाज 11 प्रमोद निवळे, सचिनजी चव्हाण, दोस्ती स्पोर्ट पिंपरी निवळी विजयजी जाधव, शशिकांतजी उत्तेकर, माऊली स्पोर्ट अनिल जाधव, मराठा वॉरियर्स अहिर दत्तात्रय सकपाळ, सुनीलजी सकपाळ, जयश्री महाकाल स्पोर्ट्स आनंदजी भातोसे, किरणजी जाधव, श्री स्पोर्ट्स श्रीकांतजी मरागजे, मराठा वॉरियर्स मायनी मालदेव, अनिलजी पवार आणि नंदूजी सावंत. तमाम संघ मालकांचं खूप खूप शतश आभार. कारण संघ मालक असतील तरच ही स्पर्धा प्रीमियर लीग संपन्न होत असते. त्यामुळे त्यांचं देखील आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं मनपूर्वक आभार. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं अमर पवार, सन्मान्य संघ मालक अनिलजी पवार सामन्याला पाहतायत. अध्यक्षांच्या बाजूला बसल्यानंतर या सामन्याचा आनंद घेत आहे. आदित्य हुद्देकर इथे लाफ्ट करेल, येथील या चेंडूवरती बिग 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 6 एफर्ट आपण पाहतोय. इथे मात्र आपण पाहू शकाल 6 अंकांनी धाबा आल्या त्या मात्र धाव फलकाबद्दी 14 धाबा 14 रन्स. इथे मात्र चेंडूमध्ये ट्रॅव्हल सेफ झोन असेल, पोचू शकत नाहीये. चेंडूवरती किती धावा येतील पंच तत्पर आहेत. आणि तिथे मात्र जर आपण पाहिल्या तर आल्या त्या मात्र 4. मैत्रीपूर्व सामना, मैत्रीपूर्व लढत. एका बाजूला मराठा वॉरियर्स, एका बाजूला दोस्ती स्पोर्ट्स. ही लढत मैदानाच्या आतमध्ये सक्के मावस बंधू. आणि आपण पाहतोय दोस्ती स्पोर्ट आणि निवळी लांबज 11 संघ, प्रमोदजी निवळे आणि सचिनजी चव्हाण यांचा संघ. आणि प्रतिस्पर्धी संघ दोस्ती स्पोर्ट पिंपरी निवळी विजयजी जाधव आणि शशिकांतजी उत्तेकर या सन्माननीय संघ मालकांचा या ठिकाणी संघ. यापूर्वीचा आपण सामना पाहिला. राणा स्पोर्ट्स सन्मान्य संघ मालक लक्ष्मणजी जाधव यांचा संघ, तो देखील जिंकला एक सामना. म्हणजे आजच्या लढतींमध्ये खूप रंगत असेल. एफर्ट देण्याचा प्रयत्न, संयमी खेळी देखील असणं गरजेचं. 6-4 नंतर एक सिंगल मिळवली आणि धावा झाल्या त्या धाव फलकावरती 19 धावा 19 रन्स. म्हणजे 56 धाव्यांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता मात्र सुरुवात अप्रतिम. पहिल्या षटकामध्ये 8 आल्या, घाई झाली रुपेश साळुंकेची. हार्ड हिटेड फलंदाज बाद झाला. जयदुर्गाकडनं बिलांग करतो. अक्कलपे गावाकडनं मात्र आज दोस्ती स्पोर्ट्स संघाकडनं आपल्या संघ मालकाकडून खेळताना धाबा झाल्या ते 19. संधी आहे अद्याप दोन्ही बाजूला. आता मात्र संधी मी म्हणेन आली आहे ती दोस्ती स्पोर्ट निवळी संघाकडे. दोन्ही बाजूला संधी. गोलंदाज अमर पवार हा देखील एक चांगला गोलंदाज. स्लोअर चेंडू, फसवा चेंडू मी म्हटलं. इथे मात्र नशिबाची साथ लाभली आहे. तिथे येतील त्या मात्र 2 धाबा. संयमानं, मी मगाशी देखील म्हटलं संयमानं देखील खेळावं लागेल. 7-7-8 गाडी क्रमांक विजय जाधव संघ मालक दोस्ती स्पोर्ट निवळी लकी नंबर्स आपल्या खेळाडूंवरती अपेक्षेनं असतील. चर्चा झाली आहे, टीम मीटिंग झाली असेल. धाबा झाल्या त्या मात्र धाव फलकाबद्दी 21 धाबा. म्हणजे एफर्ट आहे, अद्याप संधी आहे. फुल टॉस होता, प्रयत्न होता, बाद होईल. फलंदाज येतोय संदेश बॅक टू पॅव्हिलियन. प्रीमियर लीग हे आपण शीर्षक गीत ऐकत होतात. खूप गाजलंय हे गीत. 24 इव्हेंट लाईव्हच्या प्रक्षेपणार्थ आपण पाहतोय. खूप एफर्ट दिला या 24 लाईव्ह इव्हेंटने. खूप चमक दाखवले, चांगली क्वालिटी, चांगली क्लॅरिटी. आपण स्कोर पाहू शकता, स्कोर अपडेटिंग पाहू शकता. सगळं काही सुरळीत झालंय. आणि हे सर्व काही सुरळीत झालंय कोयना क्रिकेट असोसिएशनच्या या कमिटीच्या माध्यमातून. सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांचा सल्ला, परत त्यांचं
योगदान कोयना क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनुभवी तितकाच प्रदीर्घ काळ ज्यांनी क्रिकेटला खर्च केला असे पदाधिकारी देखील अध्यक्षस्थानी विजयजी मुसळे एक्सिलेंट. आपण पाहतोय ऑफस्टिकच्या बाहेरील अतिरिक्त धावा येतील तुम्हाला सामना जिंकण्यासाठी दोन्ही बाजूला संधी असेल. आताचा जर स्कोर पाहिला आपण 22 धावा षटक क्रमांक दुसरा आहे म्हणजे 56 धावांच्या लक्ष्याच्या पाठलाग करताना ही धावसंख्या एवढी अवघड नाही आहे. ही धावसंख्या तुम्हाला माफक आहे. ही धावसंख्या तुल्यबळ आहे. फुलटॉस आणि खेळलाय क्षेत्ररक्षक येईल चूक होईल. फुलटॉसला तुम्हाला फ्लॅट खेळायचे तुम्ही थोडीशी उंची दिलीत परंतु इथे फसलाय अटकलाय लडखडलाय गडबडलाय विकेट गेलाय. डीजे सामना हातात आला होता. सामना हातामध्ये आहे परंतु जर तुम्ही विकेट टाकल्या ना तुम्हाला संकटामध्ये येऊ शकतो तुमचा संघ. संघ मालकाने जी जबाबदारी दिली आहे दोस्ती स्पोर्ट्स पिंपरी निवडी विजयजी जाधव शशिकांतजी उतेकर ती आपल्याला पूर्ण करावी लागेल. नितीन भोसले षटक क्रमांक तिसरा. नितीन भोसले आता मात्र 18 चेंडू आणि 34 धावांची गरज ती मात्र दोस्ती स्पोर्ट निवडी संघाला सन्मान दिलाय. दिमागदार खेळी केली आहे. स्लोअर खेळलाय दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि हेरलं ते मात्र आदित्यनं. 9 सेकंड वरती अनिकेत देवरे आपण पाहतोय ह्या जोडीवरती ही मॅच असेल. आदित्यनं हेरलं समोर नितीन भोसले व्यावसायिक खेळाडू भिवंडी असेल वाडा असेल पालघर असेल या तीनही जिल्ह्यांमध्ये जो खेळाडू व्यावसायिक खेळाडू म्हणून ओळखला जातो म्हाळुंगे संघाकडनं बिलॉंग करतो. आज मात्र सन्मान्य संघ मालक आपण पाहतोय निवळी लामाज 11 प्रमोदजी निवळे आणि सचिनजी चव्हाण यांच्या संघासाठी खेळताना आदित्यने ओळखलं याच्याकडे दर्जा आहे याच्याकडे क्वालिटी आहे. डिफेन्स खेळलाय. इथे चुकीला माफी नाही. ऑफस्टिकच्या बाहेर वाईडेल अतिरिक्त धाव देऊन जाईल आणि धावा झाल्या त्या 25 धावा. विकेटचं पतन 3 त्याच्यामुळे थोडंसं बॅकफुट वरती असेल परंतु या जोडीला सामना घेऊन जावा लागेल. सत्तावीस धावा 3 गाड्यांचं पतन. एफर्ट दिलाय आतापर्यंत नितीनने. इथे मात्र घुटना टेक तमाशा देख आपण पाहतोय खेळलाय डीप लॉंग लेगला येतील त्या मात्र 4 दिमागदार दर्जेदार कलात्मक लिलया अपरंपार अविस्मरणीय हा फटका देऊन जाईल 4.
धावा झालेत त्या 31. मॅच अद्याप दोन्ही बाजूला आहे, मात्र आदित्यवरती निर्भर करेल. ही घाई केली होती या चेंडूला. वन पाऊल स्टेप आउट झाला होता, परंतु बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही आहे. हे तारतम्य आहे ना, नितीन भोसले आहे, गोलंदाज अनुभवी आहे, आपण युवा आहात. आणि धाबा झाले ते 31. आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25, म्हणजे अद्याप 50-50% मॅच आहे. 50% मॅच असेल ती मात्र निवळी लामज 11, 50% मॅच असेल दोस्ती स्पोर्ट पिंपरी निवळी. सन्मान्य संघमालक विजयजी जाधव, शशिकांतजी उत्तेकर आणि निवळी लांबाज 11 सन्मान्य संघमालक प्रमोदजी निवळे आणि सचिनजी चव्हाण, या दोन संघ मालकांमध्ये ही लढत. 12 चेंडू 25चं समीकरण. मॅच घेऊन जायचे असेल 5 षटकांचं सत्र आहे. पहिलं षटक जगदीशने हाताळलंय, दुसरं अमरने, तिसरं नितीनने ही स्ट्रॅटेजी फॉलोअप केली. चौथा आता जगदीशला दिलंय, म्हणजे शेवटच्या षटकापर्यंत तुम्हाला मैदानात थांबावं लागेल. एक षटक बॅलन्स असेल, कारण जगदीश हा ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, कंजूस गोलंदाजी करतोय, या षटकामध्ये तुम्हाला निर्भर राहावं लागेल. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या घेता घेता विकेटची पार्टनरशिप देखील करावी लागेल, कारण क्रिकेटमध्ये पार्टनरशिप नेहमी महत्त्वपूर्ण ठरते. क्षेत्र कोणतेही असो, जिथे भागीदाराला व्हॅल्युएशन आहे, जिथे भागीदारीला किंमत आहे, मग तो व्यवसाय का असेना, एफर्ट द्यावा लागेल. आदित्य उत्तेकर एका बाजूला अनिकेत देवरे. एंड चेंज झालाय, गोलंदाज जगदीश. इथे मात्र आपण पाहतोय बॅटच्या रडार मध्ये एंड चेंज झालाय. हिल हँडसम, हो हो, लॉलीपॉप लॉलीपॉप, 6 धावा. सहाल्या धाबा आल्या त्या मात्र 37 धाबा. नितीन भोसलेनं जी मेहनत केली, चला चेंडू द्या. नितीन भोसलेनं जी मेहनत केली, त्या मेहनतीवर पहिल्या चेंडूवरती पाणी फिरलंय का? इथे पलटवार झालाय. मी म्हटलं अनिकेत देवरी आणि आदित्य, मी कौतुक करेन आदित्य उत्तेकरचा, युवा खेळाडू, ज्यानं हिरलं की नितीन भोसलेचं षटक निर्णायक असेल. अद्याप 3 गडी बाद झालेत आणि सावध क्रिकेट खेळणं गरजेचं होतं. आणि तिथे आपण पाहिलं डिफेन्स खेळला. नितीन भोसलेला फक्त 9 धावा घेतल्या, परंतु जगदीश वरती अनिकेत देवरेनं अटॅक केला. चेंडू द्या. नेक्स्ट मॅच श्री स्पोर्ट्स आणि माऊली स्पोर्ट्स दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकी कक्षाकडे यावं. आपल्याला नाणेफेक करायचे इनिंग ब्रेकमध्ये. श्री स्पोर्ट्स आणि झाला श्री स्पोर्ट्स, आपण सज्ज राहायचं. टॉस जिंकला. धाबा झाल्यात त्या 37 रन्स. आता मात्र उर्वरित चेंडू शिल्लक असतील. चेंडू बॅलन्स आहे ते मात्र 11. जिंकण्यासाठी गरज असेल 19. म्हणजे मी म्हटलं की मॅच हातामध्ये आहे दोन्ही बाजूला. तिसऱ्या षटकामध्ये नितीनचं षटक 9चं आलं, तिथे मॅच 50-50% झाली होती, परंतु पहिल्या चेंडूवरती 6 आल्या. मॅच गेले ती 70-30. 70% दोस्ती स्पोर्ट्स पिंपरी निवळी, विजयजी जाधव, शशिकांत उत्तेकर यांच्या बाजूला, आणि 30% सन्मान्य संघमालक प्रमोदजी निवळे, सचिनजी चव्हाण, निवळी लामज 11. लढत सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. या मैदानाबद्दी आपण पाहतोय 70 धावा देखील चेस होत आहेत. 56 धावा म्हणजे माफक समीकरण होतं. इथे बॅटेज होती, संधी गमावली. राकेश निवळे डॉट चेंडू होतोय. हा चेंडू विकेट घेणं खूप गरजेचं होतं. धावा झाल्यात त्या मात्र 37 धावा, 37 रन्स, 10-19चं समीकरण. मॅच 70% मॅच दोस्ती स्पोर्ट्स पिंपरी निवळी संघाकडे. 30% मॅच तुम्हाला पाहायला मिळेल निवळी लामज 11 संघाकडे. यावेळेस सेट ड्राईव्हला खेळलाय, ब्लॅक स्क्रीनला चुंबन करेल. यस, इथे येतील 4 दर्जेदार दिमागदार चौकार. आल्या धावा झाल्यात त्या 41 धावा. 3 गाड्यांचं पतन. जगदीश उतेकर वरती 3 चेंडूमध्ये 10 जमवल्या. स्लोअर केला, गती परिवर्तन, सन्मान दिला. येतील एक सिंगल. मिस फील्ड, हे दडपण आहे, हा दबाव आहे, ह्या दबावाचा परिणाम. आणि 2 धावा आल्या.
जेव्हा तुमची पडझड सुरू होते ना तेव्हा तुमचा घाम देखील ठपकत असतो. इथे घाम गाळावा लागेल सामना जिंकण्यासाठी. धावा झाले त्या 43, 43 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. KPL 2023 सीझन 2 मोस्ट वेलकम. इथे पुन्हा संधी मिस झाली आहे. एक सिंगल येईल. धावा झाले त्या मात्र 44 धावा, 44 रन्स. अद्याप आपण पाहतोय 5 चेंडू झाले चौथ्या षटकातील. धावा झाले त्या मात्र 44, 44 एफर्ट दिलाय. आता मात्र 7 चेंडू आणि 12, 7-12चं समीकरण आणि हल्ली 7-12 देखील फॉर्मला आहे. 7 चेंडू आणि 12 धावा, 12 धावा 7 चेंडू. इथे संघर्ष असेल. या चेंडूवरती बेनिफिट कोणाला देऊन जाईल? स्ट्राईक एंडवरती आदित्य उतेकर. आक्रमण खेळण्याचा प्रयत्न संतोष जाधव. सेफ मध्ये चेंडू येईल बॅक साईडला. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होईल. 3 कॅच होत्या मागच्या बाजूला आणि तिथे आल्या धावा त्या 2. आता मात्र आपण पाहतोय धावा झालेत त्या मात्र 46. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. 10 धावा 6 चेंडू हे समीकरण अद्याप आपण पाहतोय. पाणी घेऊन जायचे पटकन, क्विक प्लीज. इथे आपण पाहतोय 6 चेंडू आणि 10 धावा. एका बाजूला दोस्ती स्पोर्ट्स पिंपरी निवडी टीम विजय जाधव आणि शशिकांतजी उतेकर यांचा संघ. दुसऱ्या बाजूला निवडी लामाज 11 प्रमोदजी निवळे आणि सचिनजी चव्हाण सन्माननीय संघ मालक यांचा या ठिकाणी संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तुषार धुमाळ, मॅन फ्रॉम खोपोली सरांचा आवाज आपण ऐकलात. उमेशजी सावंत पार पाडली जाते कोयना प्रीमियर लीग, कोयना क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण पाहतोय. प्रत्येक योगदान दिलंय. साऊंड सिस्टीम अप्रतिम, 24 लाईव्ह इव्हेंटचं प्रक्षेपण अप्रतिम. समालोचकांची मांदियाळी देखील आमंत्रित केली गेली आहे. मुख्य व्यासपीठावरील मान्यवर मंडळी प्रत्येक गोष्टीचा लेखाजोखा घेतलाय. प्रत्येक गोष्टीचं या ठिकाणी लेखन केले गेले आणि ते सादरीकरण देखील केले या कोयना क्रिकेट असोसिएशनच्या कमिटीच्या माध्यमातून. एफर्ट दिलाय आणि चला चर्चा तर होत राहील. 3 दिवस आपल्याकडे आहेत. 3 दिवसासाठी इथे मात्र हा अद्याप उरलेला रणसंग्राम सुरूच राहील. परंतु सामना इंटरेस्टिंग मोडवरती आलाय. 6 चेंडू 10 धावा, 10 धावा 6 चेंडू. मॅच कोण घेऊन जाईल? 80% मॅच आली आहे दोस्ती स्पोर्ट पिंपरी निवळी संघाकडं. 20% मॅच आले निवळी लामाज 11 संघाकडं. म्हणजे 80-20चं समीकरण. गोलंदाज सुजल उतेकर जो रौदी टीम कडनं बिलॉंग करतो. आज मात्र सन्मान्य संघ मालक निवळी लामाज 11 प्रमोदजी निवळे आणि सचिनजी चव्हाण यांच्या संघासाठी स्ट्राईक एंडवरती अनिकेत देवरे रोहा तालुक्यातील एक दिग्गज जो बिलॉंग करतो देऊर चिकनी या गावातून आज खेळतोय आपल्या सन्मान्य संघ मालक विजय जाधव शशिकांतजी उतेकर दोस्ती स्पोर्ट पिंपरी निवळी संघासाठी. चर्चा होईल. शॉर्टलेथ वरती चेंडू, पहिला चेंडू हलक्या हाताने गेलाय. अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा मानस आदित्य कान मंत्र करेल. कुरघोडी सुरू झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये कुजबूज सुरू झाली आहे. 6 धाचं समीकरण 5 धावरती येऊन ठेपलंय. आपण पाहतोय ज्या पद्धतीने मॅच रंगात आली आहे, ढंगात आली आहे, लयात आली आहे, तालात आली आहे, सुरात आली आहे. वा क्या बात आहे. ही मॅच इंटरेस्टिंग. ही मॅच घेऊन जाईल निवळी लामाज 11 टीम की दोस्ती स्पोर्ट निवळी. निवळे टेन्स मध्ये चेहरा दिसतोय. विचारामध्ये संघर्ष सुरू आहे. मॅच दोन्ही बाजूला. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. निर्णायक क्षणाला तुम्ही जो खेळ खेळताना तो तुम्हाला पराभवाकडे घेऊन जातो. रिव्हर्स अटेम्प्ट करताय बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी. हा फटका खेळताना नजर, तारतम्य, टायमिंग या तिन्ही गोष्टीचं संगनमत असायला हवं. परफेक्ट कॉन्टॅक्ट झाला तरच तुम्हाला धावा मिळतील. चूक केली आहे. 5 धाचं समीकरण होतं. तुमच्याकडे कव्हर ड्राईव्ह आहे, तुमच्याकडे ऑफसाईड आहे, ऑनसाईड आहे, तुमच्याकडे गॅप आहे. त्या स्ट्रॅटेजीचा वापर करायचा तर चूक केली. 4 धाचं समीकरण आणि ते ही संधी. ते 2 चेंडू आणि ही जर कॅच झाली ना मॅचला वळण मिळेल. कॅच ड्रॉप झाली आहे. 2 धावा. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल काय? तिसऱ्या धावेचा प्रयत्न. कन्फ्युजन, गडबड केली आहे. गरज नव्हती. मॅच राहील इथे रफ अँड टॅप. मॅच येईल इंटरेस्टिंग मोडवरती. हातात आलेला सामना गमवेल काय दोस्ती स्पोर्ट पिंपरी निवळी? काय चूक झाले? कॅच ड्रॉप झालेली. अनिकेत देवरेकडे क्षमता होती, थांबायचं होतं. मैदानामध्ये कन्फ्युजन केलंय, गडबडला आणि अनिकेत देवरे बॅक टू पेवेलियन. चूक झाली. महत्वाच्या घडीला, महत्वाच्या क्षणाला चुकी केली. आता युवा खेळाडू आदित्य उतेकर वरती निर्भर असेल संपूर्ण मॅच. कॅच ड्रॉप झाली होती, संधी मिळालेली.
तुमच्याकडे क्षमता होती 6 खेचण्याची, तिसऱ्याची गडबड, कन्फ्युजन झालं, जावं लागतंय माघारी. विकेटचं पतन. आदित्य ज्याने सलामीपासून इथे मात्र पाया रचला या मॅच मध्ये, या सामन्यामध्ये त्यालाच इतिहास रचावा लागेल. त्यांची शिल्लक आहे 3, जिंकण्यासाठी गरज आहे ती 8 धाब्यांची. जो पहिला चेंडू डॉट झाला तेव्हा संयम नव्हता अनिकेतकडे, रिव्हर्स अटेम्प्ट खेळायला गेला, तो चेंडू मिळाला असता 2 मिळाल्या असत्या. ती पहिली चूक फलंदाज अनिकेत देवरेची. त्यानंतर कॅच उडाला होता, नामी संधी मिळाली, ड्रॉप झाला, तिसरी धाव घेण्याचा मोह आवरला नाही, विकेट गेली. आपल्याकडे क्षमता होती 6 मारण्याची, चूक केली. आता मात्र आपण पाहतोय आदित्य उतेकर सुरुवातीपासून सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या घडीला प्रारंभ आपण सुरू केला, आरंभ आपण सुरू केला आणि क्लोजिंग देखील आपल्यालाच करावी लागेल. पाया रचला सुरुवातीच्या काळापासून, तर इतिहास हा तुम्हाला रचावाच लागेल. 3-8चं समीकरण, 8 चेंडू 3. कौतुक करेन सुजलचं, काय गोलंदाजी हाताळली आहे. ही स्ट्रॅटेजी तुम्हाला पराभवाकडे घेऊन जाईल. पूर्वीच्या 3 चेंडूंवरती वर्णन केलं की जी चूक केली रिव्हर्स अटेम्प्टची फलंदाज अनिकेत देवरेनं, ती चूक आता मात्र आदित्य उतेकर. आपण ऑफस्टिकला शफल झालाय, तुम्हाला स्ट्रेट ड्राईव्ह आहे, तुम्ही मिड ऑन मिड ऑफ डीप लॉंग ऑफ खेळू शकता, परंतु डॉट चेंडू तुमच्या गळ्याशी घेऊ शकता. 2-8चं समीकरण म्हणजे आता 90% मॅच गेली आहे, ती मात्र निवळी लामाज 11. हा चेंडू निर्णायक, परंतु आदित्य देखील त्या किमतीचा खेळाडू आहे. इथे चूक झाली आहे, किती महाग ठरेल सुजल उतेकर, किती बेनिफिट देतोय. आपल्या चुका आपल्याला पराभवाकडे घेऊन जातात. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर रिव्हर्स खेळायची गरज नव्हती, अनिकेत देवरेला रिव्हर्स खेळलाय, पहिली चूक. दुसऱ्या घडीला चेंडूमध्ये ट्रॅव्हल होता, जीवन दान मिळालं, आपल्याकडे कॅपॅसिटी होती, तिसऱ्याचा मोह, धावबाद झाला, दुसरी चूक. तिसरी चूक आदित्य उतेकर ऑफस्टिकवर शफल झाला, मिडल स्टिक आणि डाव्या स्टिकच्या बाजूने चेंडू, आपण ऑफस्टिकला शफल होत आहे, तिसरी चूक. आणि चौथी चूक आता समोरच पाहिली. एक्सिलेंट बॉलिंग सुजल उतेकर, काही षटक हाताळलाय, धाबा खर्च केल्यात त्या फक्त 2 धाबा. चांगला एफर्ट दिलाय, चांगला खेळ मात्र दाखवलाय, सामना जिंकला तो मात्र निवळी लामाज 11. सन्मान्य संघमालक प्रमोदजी निवळे आणि सचिनजी चव्हाण, त्याच बाजूला दोस्ती स्पोर्ट पिंपरी निवळी विजयजी जाधव, शशिकांतजी उतेकर यांचा संघ पराभूत झालाय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचं कौतुक. इथे काय बेनिफिट झालंय, तुम्ही ज्या चुका केल्या ना त्या चुका तुम्हाला या पराभवाकडे घेऊन गेल्या. त्यानंतर इथे मॅन ऑफ द मॅच अनाऊन्स केलं जाईल, आमचं गुणलेखक आम्हाला कळवतील, परंतु तत्पूर्वी सन्मान्य खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त 3 आणि 4 फेब्रुवारी कोयना समाजातील 40+ खेळाडूंसाठी नामी संधी आहे, स्पर्धा आयोजित केली गेली. आयोजक आहेत सन्मान्य लक्ष्मणजी जाधव साहेब, सरचिटणीस अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघ महाराष्ट्र राज्य.